मागच्या काही दिवसांपासून मतदार याद्यांसंदर्भात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्याच विरोधात उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची तयारी नाशिकमध्ये सुद्धा जोरदार सुरू आहे। नाशिकमध्ये मनसे असेल किंवा ठाकरेंच्या शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहेत हे मोठ्या प्रमाणात मुंबईला जाणार आहेत। मी मनसे कार्यालयाच्या बाहेर आहे, हे सगळे लोक जे मनसेचे नेते आहेत हे सगळेजण जोरदार तयारी करत आहेत। आपण उद्याच्या सगळ्या मोर्चा संदर्भात या नेत्यांशी चर्चा करूया। उद्या मोठा मोर्चा आहे, नाशिकमधून किती लोक जाणार आहेत? महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील 96 लाख मतं वाढवलेले आहेत असं आपण सगळ्या देशांनी बघितलंय। महाराष्ट्र माननीय राजसाहेबांनी निक्षूनपणे सांगितलं की 96 लाख मतं मतदार याद्यांतून कमी व्हावीत, मात्र निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही आणि भारतीय जनता पार्टीला जसं विधानसभेत मतं चोरून निवडून आले अशा त्यांना पुढच्या निवडणुका मतं चोरीतून करायच्या आहे आणि ते डुप्लिकेट मतं कमी व्हावे म्हणून उद्या 1 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने आमचे महाराष्ट्र सैनिक उद्या आम्ही सगळे निघणार आहोत आणि हा मोर्चा भूतोन भविष्य असा होणार आहे। उद्या मोठ्या संख्येने सगळे स्थानिक मनसेचे नेते मुंबईकडे जाणार आहेत। अजून काही नेते आहेत माझ्यासोबत। खरं तर खूप मोठा मोर्चा आहे उद्या मुंबईमध्ये। सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन हे मोर्चा काढतायत। नाशिकमधून किती ताकद मिळणार आहे? खरं तर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आणि दिनकरांना पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यातनं विरोधी पक्षाच्या वतीनं ह्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि आपण उद्या बघण्यात नाशिक जिल्ह्यातनं हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी मोर्चेकरी त्या ठिकाणी मोर्चाला येणार आहे। मी सर्व जिल्ह्यातील नागरिकांना मतदारांना आव्हान करणार आहे, हा जो मोर्चा आहे आपला मतचोरीचा मोर्चा आहे। ह्या मतचोरीच्या विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेने सहभागी व्हावा अशी त्यांना मी विनंती करणार आहे। आपण जर बघितलं, जर हा निवडणूक आयोगाने हा घोळ केलेला आहे मतदाराचा, 96,000 मतदाराचा घोळ केलेला आहे। प्रश्न हा निवडणूक आयोगाला विचारला जातोय आणि याची उत्तरं भारतीय जनता पार्टी देते। मला वाटतं कुठंतरी मोकळ्या वातावरणामध्ये चांगल्या प्रामाणिकपणानं निवडणूक आयोगाला काम करून द्यावं। ते 96,000 जी मतं वाढवल्या गेलेली आहे ते 96 लाख मतं जी वाढवल्या गेलेली आहे ती निवडणूक आयोगाने यादीतून त्यांना वगळू द्यावी अशी ह्या मोर्चेकरचे होते। त्या उद्या आपल्याला हा मोर्चा दिसणार आहे। हा मोर्चा भूतोन भविष्य अशा प्रकारचा या ठिकाणी मोर्चा निघणार आहे। जर आपल्या मताची जर चोरी होत असेल, आपल्या पवित्र मतात जर चोरी होत असेल, संविधानाने आपल्याला जो दिलेला जो अधिकार असेल तो अधिकार अबाधित राहण्यासाठी मी ते एक आव्हान कर नाशिक जिल्ह्यातीलच नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने ह्या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि निवडणूक आयोगाला दाखवून दिलं पाहिजे ज्यावेळेस मध्ये चोरी होते त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील जनता एकत्र येते आणि मग सर्व जनता एकत्र आल्यानंतर निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागणार आहे। अशा पद्धतीची संपूर्ण तयारी आहे नाशिकमध्ये। माझ्यासोबत काही महिला वर्ग सुद्धा आहेत। फक्त मोर्चाच नव्हे, स्थानिक लेवलला जे नेते आहेत त्यांनी सुद्धा लक्ष ठेवावं अशा पद्धतीचं आवाहन काल राज ठाकरेंनी केलं। नक्कीच स्थानिक पदाधिकाऱ्यांना सुद्धा हे आव्हान केलेलं आहे, कारण त्यांनी जर प्रत्येक मतदारापर्यंत जाणं त्यांना शक्य आहे आणि त्यांना माहीत आहे की कुठे कुठे कोणता मतदार आहे आणि हा बाहेरून आलेला मतदार कोण आहे हे सगळं त्यांना माहीत आहे। आम्हाला माहीत आहे की कोण आहे। जर 96 लाख मतदार जर दुसरे आहेत तर तुम्ही सांगा निवडणूक जिंकणं ह्या लोकांना किती सोपं होऊन गेलेलं आहे आणि हे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण निवडणूक आयोगाकडे मागणी करतोय की हे मतचोरी थांबवावी म्हणून। पद्धतीची भूमिका आहे। मतदार याद्यांसंदर्भात मागच्या काही दिवसांपासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। अशा पद्धतीचे होर्डिंग सुद्धा नाशिकमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे लावलेले आहेत आणि उद्या मुंबईमध्ये जो मोर्चा आहे त्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात नाशिकमधून स्थानिक महाविकास आघाडीचे नेते जाणार आहेत। महाराष्ट्र न्यूज, नाशिक।